मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण आज पार पडलं। विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा साकारलाय। तलवारीच्या टोकापर्यंत या पुतळ्याची उंची ही जवळपास 83 फूट इतकी उंच आहे। या पुतळ्याचं वैशिष्ट्य काय आहे याबाबत जाणून शिल्पकार अनिल सुतार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे। आपल्यासोबत अनिल सुतार सर आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। सर, एकूण तुम्ही हा संपूर्ण पुतळा साकारलेला आहे, काय नेमकी आव्हानं तुम्हाला दिसली? एकूणच समुद्र किनारा आहे आणि त्यामुळे काही आव्हानं देखील तुमच्या समोर असेल हे सगळा पुतळा उभारताना? पहिल्या पुतळ्याला जे मी बघितलं की कसा तुटला आहे, कशामुळे तुटला, मी अध्ययन केलं त्याच्यावर। तेव्हा मग आम्ही विचार केला की इथे जो पुतळा होईल त्याला एक स्पेशल मटेरियल वापरायला पाहिजे जे C903 म्हणून आहे, ब्रॉन्झ, ज्यात 88% कॉपर आहे, 8% टिन आहे, 4% झिंक आहे आणि आतलं स्टील मागच्या पुतळ्यामध्ये साधं लोखंड वापरलं होतं जे 4-5 महिन्यात जंगून गेलं। तर आम्ही इथे जे स्टील वापरलं आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आणि खूप स्ट्रॉंग स्टील आहे आणि त्याच्यामधून आम्ही ते स्ट्रक्चर पूर्ण उभारलं आहे। त्याच्या अवतीभोवती हे ब्रॉन्झचा पुतळा आम्ही उभारला आहे। एकूणच अनेकदा आपण वादळं देखील बघितलेली आहेत अरबी समुद्रामध्ये। अजून एखादं वादळ आलं तर तग धरू शकेल इतपत? हो, नक्की। आणि याच्यामध्ये तुम्ही एक खास वस्तू बघाल, शेला तो आम्ही एक खालीपर्यंत आणला आहे, जमिनीपर्यंत। तो एक थर्ड पॉईंट आहे, म्हणजे ट्रायपॉड सारखं पूर्ण स्ट्रक्चर ॲक्ट करतं आणि 3 टोकांवर समजा कुठलीही वस्तू ठेवली ती पडत नाही। तर याच्यामध्ये तो थर्ड जो पार्ट आम्ही ॲड केला आहे तो स्ट्रक्चरली याला खूप स्ट्रॉंग बनवतो। तर हे होते एकूणच अनिल सुतार यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण हा पुतळा जो आहे तो दीर्घकाळ आपल्याला टिकताना पाहायला मिळेल आणि एकूणच चांगलं मटेरियल जे आहे ते याच्यात वापरण्यात आलं आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मालवण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।